नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अडगळीत पडत चालला असून 100हून अधिक योजना राबवणारा विभाग आता केवळ 3 योजनांपुरताच मर्यादित आहे. शासनाच्या धोरणामुळे एक योजनांचं हस्तांतर होत असून अधिकारही कमी केले जात आहेत. कोल्हापुरातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 34 हेक्टर जागेवर IT हबसाठी हालचाली सुरू झाल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळे कृषी संशोधन केंद्राचे भवितव्य हे धोक्यात आलंय. ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी केंद्राचा निधी वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने स्वतःचा 500 कोटींचा खेळता निधी उभारावा अशी ठिबक उद्योगाची मागणी आहे. साखरेच्या दरवाढीचा अनुचित फायदा घेत कोट्यापेक्षा जादा विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर केंद्र सरकारने कडक कारवाईचा इशारा दिलाय. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देणारे सत्ताधारी आता आर्थिक परिस्थितीचे कारण देत आहेत. शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक झाली. आश्वासन पाळावे आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी किसान सभेची मागणी आहे. राज्यातील कृषी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून निविष्ठा कंपन्यांमध्ये अधिकाऱ्यांची छुपी भागीदारी असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. या प्रकरणी सरकारकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप सुरू केलंय. पात्र शेतकऱ्यांना गाव पातळीवरील सहकारी सोसायट्यांमार्फत कर्ज दिले जात असून 3 लाखांपर्यंतच्या कर्जावर 0% व्याजदर लागू आहे. आणि गेल्या वर्षी जळगावमध्ये पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यानं खरीप हंगामातील मुगाचे उत्पन्न झालं नाही, परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. आता हे पीक बहरत आलं असून उत्पन्न चांगल्या प्रकारे येईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटते. उन्हाळ्यात पेरलेल्या मुगाला मागणी देखील जास्त असते, म्हणून बहुतांश शेतकरी खरीप हंगामाऐवजी रब्बी हंगामात पेरणी करतात. सध्या उन्हाळी मूग पिकाच्या निंदणीचे काम सुरू आहे. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.